नागपूरच्या सरकारी डागा रुग्णालयामध्ये आग लागल्याची दुर्घटना घडली। सकाळी लहान मुलांच्या वॉर्डमध्येच ही आग लागलेली होती। शॉर्ट सर्किटमुळे आग लागली तर आगीवरती वेळेस नियंत्रण मिळवण्यात मोठं यश आलं। स्टाफने 15 चिमुकल्यांना इतर वॉर्डमध्ये शिफ्ट केलं। आगीमध्ये कोणीही जखमी झालं नाही, तर सर्व चिमुकल्यांची प्रकृती स्थिर असल्याची माहिती देण्यात आलेली आहे। मध्य प्रदेशातील देवास इथं फटाक्यांच्या कारखान्यामध्ये स्फोट झाला। या दुर्घटनेमध्ये 4 जणांचा मृत्यू झालाय। 10 ते 12 जखमींवर रुग्णालयामध्ये उपचार सुरू आहे। मृतांचा आकडा वाढण्याची शक्यता आहे। पुढची महत्त्वाची बातमी आपण पाहूयात। पुण्यामध्ये आईच्या प्रियकराचा मुलीच्या प्रियकराकडनं खून करण्यात आला। मुलीसोबत प्रेम संबंध तोडण्यासाठी धमकी दिल्याने हत्या करण्यात आली। हडपसरमधील काळे पडळ परिसरातील ही संपूर्ण घटना आहे। सराईत गुन्हेगारासह 6 जणांना अटक करण्यात आलेली आहे। माढा तालुक्यातील आडेगावमधील भक्तांची फसवणूक प्रकरणी भोंदूबाबा गुरुमाऊलीच्या पोलीस कोठडीमध्ये वाढ झाली। पोलीस कोठडीमध्ये 3 दिवसांची वाढ करण्यात आलेली आहे। तर माढा तालुक्यातील आडेगावातील भक्तांची फसवणूक प्रकरण माढा न्यायालयाच्या वतीने पुन्हा 3 दिवसांची पोलीस कोठडी आरोपींना देण्यात आलेली आहे। नागपुरात मेडिकलमधील हाणामारी प्रकरणामध्ये 5 डॉक्टरांवर कारवाई करण्यात आली। कनिष्ठ निवासी डॉक्टरांमध्ये झालेल्या हाणामारीनंतर ही कारवाई झाली। प्रशासनाच्या वतीने निवासी वसतिगृह रिकामे करण्याचे आदेश देण्यात आलेले आहेत। पुण्यामध्ये डिजिटल अरेस्टच्या घटनांमध्ये वाढ झाली। 2.5 वर्षामध्ये 203 पुणेकरांची फसवणूक झाली। 203 नागरिकांना तब्बल 116 कोटी 80 लाखांचा गंडा घालण्यात आला। सायबर पोलिसांकडून नागरिकांना सतर्क राहण्याचं आवाहन करण्यात आलेलं आहे। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।